आंधी बन के आया हूँ, मेरा हौसला भी अय्याश है, ना तो कारवां की तलाश है, ना तो हम सफर की तलाश है. आताच धुरंधर बघून आले. बेस्ट एक्सपिरियन्स. मी पहिल्यांदा थिएटरमध्ये मूवी पाहायला गेले होते. धुरंधर बेस्ट एक्सपिरियन्स. साऊंड क्वालिटी, ॲक्शन, मूवी, स्टोरी, ॲक्टिंग सगळं मस्त. स्टोरीबद्दल बोलावं वाटलं की एक इंडियन सोल्जर आपली स्वतःची ओळख चेंज करून एका बाहेरच्या देशामध्ये आपलं स्थान बनवतो आणि तिथल्या लोकल टेररिस्टसोबत मिळून आपला देश वाचवतो. पण माइंड ब्लोईंग, एकदम विचाराच्या पलीकडचं. मूवी स्टोरी वाटत होती, रिअल स्टोरी वाटत नव्हती. खूप भारताचं नशीब आहे आपल्या की आपल्याकडे असे सोल्जर्स आहेत, असे लोक आहेत आपल्याकडे. जर धुरंधर 2.0 येतोच आहे, माझ्याकडे पण एक स्टोरी आहे. डायरेक्टर बोलू शकता. स्टोरी मला शेअर करावी वाटली. आपण हिरोला थोडं स्ट्रगल स्टोरीमध्ये हे करूयात. स्ट्रगल म्हणलं तर सध्या स्ट्रगल करणारे जे राज्य आहेत, म्हणजे हिली एरियामध्ये राहणारे लोक आहेत वगैरे, मोस्टली त्यांचा स्ट्रगल आहे. कारण आता भारतामध्ये बरेच डेव्हलपमेंट झालेले आहेत. गावगावापर्यंत वीज पोहोचलेली आहे, गावगाव शाळा गेलेल्या आहेत. पण अजूनही काही असे हिली एरिया आहेत, काही रिमोट एरिया आहेत जिथे अजूनही असं नाही आहेत. काही ठिकाणी बरेच डेव्हलपमेंट झालेली आहे, डेव्हलप करत आहे इंडिया. पाहून खूप छान वाटतं की मुली शिकत आहेत, मुली त्यांच्या ह्याच्यात प्रगती करत आहेत. आपले खूप सारे सायंटिस्ट आहेत जे चांगले प्रयोग करत आहेत. देशाचं नाव मोठं होत आहे. आपले स्पोर्ट्समध्ये खूप सारे लोक. तसं मला एक स्टोरी बनवावी वाटली. स्टोरी तुम्हाला सांगावीशी वाटली. एक स्टोरी तर मग लडाखमध्ये घेऊयात. अँड हिरो आहे भाई, बॅकग्राऊंडचं चांगलं घेऊयात. मंत्राचा मुलगा, एक 9 वर्षापर्यंत नो स्कूल, आपल्या आईकडून सगळं नॉलेज घेतो, त्याचं कल्चर शिकतो, क्लायमॅट्सबद्दल शिकतो. एक बेसिक्स एक मुलगा 6 वर्षापासून स्कूलमध्ये जायला जातो. एक नॉर्मल मुलाची लाईफ, नॉर्मल समजूयात. असे 4-5 वर्षापासून सगळे शाळेत जायला लागतात, शिकायला लागतात. 9 वर्षापर्यंत त्याने त्याच्या आईकडून शिक्षण घेतलं. त्यानंतर तो दुसऱ्या स्टेटमध्ये शिकायला जातो. तिथे त्याला लँग्वेजेसमध्ये प्रॉब्लेम येऊन जातो, इंग्लिश, हिंदी, उर्दू. त्यानंतर तो त्याला त्रास होतो तिथं नो स्कूल, पहिलेच नो स्कूल आणि दुसऱ्या स्कूलमध्ये जातोय, वेगळ्या लँग्वेजेस. त्यानंतर तो दिल्लीमध्ये जातो. ॲट द एज ऑफ 11 दिल्लीमध्ये जातो. तिथल्या प्रिन्सिपलला भेटतो आणि तिथल्या शाळेमध्ये तो शिक्षण घेतो. त्याच्यानंतर त्याचा इंटरेस्ट टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंगमध्ये जातो. घरचे त्याला इंजिनिअरिंग करण्यासाठी परमिशन देत नाहीत. स्ट्रगल तर दाखवावंच लागेल, परमिशन देत नाहीत. त्यानंतर तो तिथल्या लोकल मुलांना शिकवून वगैरे ट्युशन्स घेऊन ते पैसे जमा करतो आणि NIT मधून त्याचं शिक्षण घेतो इंजिनिअरिंगचं. त्यानंतर आपला त्याचा हिरो आहे, रूट्स नाही विसरू शकत. आपली मातृभूमी, आपली जन्मभूमी, आपलं गाव कोणीच विसरत नाही. तो परत त्याच्या लडाखमध्ये जातो. त्याचे मित्र, त्याचे भाऊ 5 जण मिळून एक कम्युनिटी तयार करतात. कम्युनिटीमध्ये एक ऑर्गनायझेशन तयार करतात, स्मॉल ऑर्गनायझेशन. आणि तिथल्या लोकल लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. जिथे 95% मुलं फेल होत होती तिथं त्यांनी शाळा तयार केली, शिक्षणाची क्वालिटी वाढवली. गव्हर्नमेंट, NGOज आणि लोकल लोकांच्या सहाय्याने तिथली एज्युकेशन क्वालिटी इम्प्रूव्ह केली. 7 वर्षामध्ये त्यांचे पासिंग रेट 55% जाऊन पोचला. तोच 10-12 वर्षामध्ये तोच रेट 76% गेला. एका लोकाच्या, फक्त एका व्यक्तीच्या विचाराने, ज्यानं त्याच्यासोबत त्याच्यासारखे लोक गोळा करून एक आपला देश, आपलं गाव, आपलं आपण जे राहतो तिथल्या लोकांसाठी खेळ. त्यानंतर तिथं लडाख असा एरिया आहे की तिथलं क्लायमॅट -डिग्रीमध्ये टेम्परेचर जातं काही काळामध्ये. त्यानंतर खूप इकोसेन्सिटिव्ह एरिया आहे जिथे थोड्याशा हालचालींमध्ये मधून पण तिथली लाईफ डिस्टर्ब होऊ शकते अशा. आणि पाऊस खूप कमी पडतो त्या एरियामध्ये. तर त्यामध्ये शेती करणं अवघड आहे. तिथल्या लोकांना राहणं तिथं खूप म्हणजे स्ट्रगलची लाईफ आहे. आपण जो स्ट्रगल इथं एक AC मध्ये रूममध्ये बसून स्ट्रगल सांगतो, एक फॅन आहे वर, छत आहे,
सगळं हवामान चांगलं आहे सगळं, आणि तरीही आपण स्ट्रगल स्टोरी सांगत असतो. त्याच्यापेक्षा प्रचंड वेगळा आणि प्रत्येक गोष्टीसाठी स्ट्रगल त्या एरियामध्ये. तिथल्या लोकांसाठी पावसाच्या पाण्यापासून एक आईस तुपाची कन्सेप्ट आणली. तर पावसाचं पाणी साठवायचं, ते एका पाईपमधून ते वर जाणार पाणी, तिथून एक छोट्याशा एक खोलमधून ते असं बाहेर येणार एक ड्रॉपलेट, आणि त्या सरफेस एरिया कमी असल्या हवेमुळे ते लगेच थंड होऊन त्याचं आईसमध्ये कन्वर्ट होणार आणि ते आईस तूप बनून जाणार. आणि मग जशी गरज पडेल, जेव्हा पाणी कमी पडेल, तसं ते आईस तूप पिऊन आपण ते पाणी वापरू शकतो कन्सेप्ट. आणि त्याचं पेटंट घेतलं नाही त्या व्यक्तीने, कारण ही कल्पना लोकांना कमी पैशामध्ये कोणत्याही जास्त पैसे न खर्च करता ती वापरली झाली. बाहेरचे देश त्या कन्सेप्टला ॲप्रिशिएट करतात, त्याच्यासाठी खूप सारे अवॉर्ड मिळाले. आणि एशियामधला नोबेल प्राईज असे बरेच अवॉर्ड त्या व्यक्तीला मिळाले. जगातली पहिली सोलर स्कूल -25 डिग्रीच्या हवामानामध्ये पहिली सोलर स्कूल, मड ब्रिक्सपासून एकदम इको फ्रेंडली स्कूल पहिली बांधली गेली तिथं, कॅम्पस V स्कूल. आतापर्यंत कळायलाच असेल की स्टोरी नाही आहे, ही रिअल स्टोरी आहे. सर सोनम वांगचुक, जो क्लायमेट ॲक्टिव्हिस्ट म्हणून ओळखले जातात सोनम वांगचुक. मागच्या काही वर्षामध्ये सोनम वांगचुक सरांबद्दल ऐकलं असेल तुम्ही, स्टोरी शेअर केल्या असतील, बरंच काही केलं असेल. सोनम जेव्हा ॲक्ट 370 काढला गेला, त्यानंतर 2 टेरिटरीज बनल्या, जम्मू काश्मीर, लेह लडाख. त्यानंतर जम्मू काश्मीर, लडाख, पूर्ण भारत देशाने त्याला सपोर्ट केला, देश खुश झाला. त्यावेळेस सोनम वांगचुक सरांनी एक हे केलं, गोष्ट सांगितली की त्यामुळे तिथले जे इकोसिस्टम आहे, तिथलं जे कल्चर आहे, तिथले जे नेचर आहे ते एक्सप्लॉइट होऊ नये, तिथल्या त्रास होऊ नये तिथल्यांना. आणि तसंच व्हायला लागलं. नंतर रुलिंग पार्टी आली, त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले की जर इलेक्शनमध्ये जिंकून येऊ तर काय करू. तर त्याचा तिसरा मुद्दा होता की लडाखला 6 शेड्यूलमध्ये कन्वर्ट करू, त्याला देऊ तिथं 6 शेड्यूलमध्ये जागा, लडाखला लागू करू 6 शेड्यूल तिथं. त्यानंतर 6 शेड्यूलमध्ये करण्याचे तर वादे केले, 6 शेड्यूल आले नाही. तिथल्या लोकांनी उपोषण केलं. बेरोजगारी, तिथे कोणतेही वर्क नाही आहे लोकांना. तर तिथे असेही भारताची लोकसंख्या वाढत आहे, तिथले 97% लोक ट्रायबल आहेत, त्यांना त्यांचं कल्चर सिक्युअर करायचं आहे, त्यांना त्यांच्यासाठी पण वेतन हवं आहे, त्यांना रोजगार हवा आहे. त्याच्यासाठी त्यांनी 6 शेड्यूलची माग केली, तिथं उपोषण केलं. -4 डिग्रीच्या थंडीमध्ये तिथे उपोषण करत होते. सरकारने नेहमीप्रमाणे तिथे येऊन वादे केले की आम्ही करू, त्यानंतर काहीच नाही. दुसऱ्यांदा उपोषण केलं, काहीच नाही. तिसऱ्यांदा जेव्हा उपोषण झालं तेव्हा तिथले काही लोक भडकले, तिथले काही जे यंगस्टर्स आहेत ते भडकले. त्यांनी BJPचे ऑफिस जाळले, पोलीस स्टेशन्स जाळले. त्याच्यासाठी ॲक्शन म्हणून पोलिसांनी तिथं टिअर गॅस, लाठीचार्ज केला आणि त्याच्यामध्ये यंगस्टर्सची डेथ झाली. एक्स आर्मी मेंबर त्यांनी बरेच दिवस तिथं कारगिलमध्ये काम केलं, तो व्यक्ती त्या ह्याच्यात मारला गेला, त्या चार्जमध्ये तो मारला गेला व्यक्ती. आणि दुसऱ्या दिवशी तिथंच प्रेस होणार होती, सोनम वांगचुक सर सगळ्यांसमोर बोलणार होते. त्याच्या अगोदर सोनम वांगचुक सरांना अटक केले गेले, कारण सोनम वांगचुक सरांनी त्याच्या अगोदर असा बोलले की ह्या लोकांचा म्हणजे उद्रेक आहे, तो त्यांच्या रागाचा उद्रेक आहे की त्यांनी इतके दिवस ते उपोषण करतायत, त्यांच्याकडे देशाचं लक्ष नाही, पूर्ण देश ते पाहतंय, देशाच्या बाहेरच्या लोक पाहतायत की काय चाललंय देशामध्ये. पण देशामधले काही राजकारणी लोक, काही जे रूल करतायत देशामध्ये, जे गव्हर्नमेंटमध्ये, ते लोक याच्याकडे लक्ष देत नाही आहेत. आणि प्रेसच्या अगोदर 2 वाजता होणारी प्रेस होती, 10 वाजता सोनम वांगचुक सरांना त्यांच्या घरातून अटक केलं जातं. 10 वाजता त्यांची पत्नी त्यांच्या घरी नव्हती. नंतर त्यांच्या पत्नीनं फोन करून सांगितलं जातं की तुमच्या पतीला अटक केलेली आहे आणि लडाखमधून जोधपूरमध्ये त्यांना शिफ्ट केलं जातं. देशद्रोहाचा आरोप लावला जातो त्या व्यक्तीवर, ज्या व्यक्तीनं जिथे लडाखसारख्या ठिकाणी
सैनिकांना राहायला त्रास होत होता, तिथं गव्हर्नमेंटने सुद्धा हात वर केले की ते काही करू शकत नाहीत. तिथं सोनम वांगचुक सरांनी सोलार एनर्जीपासून त्यांना एनर्जी देणारे, त्यांना गरम ठेवण्यासाठी एक टेंट बांधले, जे ते सेफ राहतील, सिक्युअर राहतील. तो व्यक्ती देशद्रोहाचा आरोप लावला गेला. ज्या व्यक्तीनं बायकॉट चायनाला सपोर्ट केला तो व्यक्ती चायनीज एजंट बनवला गेला. जो व्यक्ती देशभक्त म्हणून देशात ओळखला जाऊ लागला, आज मीडिया चॅनल पूर्ण देश त्याला देशद्रोही म्हणू लागला. ज्या व्यक्तीचा देशभक्त म्हणून सन्मान पूर्ण देशात केला जातं, ज्याच्या आयडियांना देशांनी सन्मान केला पाहिजे होता, त्या व्यक्ती आज देशद्रोहाच्या आरोपामध्ये जोधपूरच्या स्टेशनमध्ये, जेलमध्ये. आणि त्यांनी जेलमध्ये जाण्याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला की माझं बाहेर राहण्यापेक्षा माझं आत, मी जेव्हा आत राहील तेव्हा देशाला जास्त फरक पडेल. कि मेरे जेल में होना देश को ज्यादा जगाएगा मेरे बाहर होने से, क्योंकि देश नजारा देखेगा जो आदमी देश विदेश से भारत के लिए मैग्सेसे से लेके रोलेक्स अवार्ड से लेके ईसियों पुरस्कार लाता है, 8 तो यूनिवर्सिटीज के ऑनररी डॉक्टरेट्स लाता है, देश का नाम ऊंचा करता है, यहाँ के ज्ञान को निर्यात करता है और चीन जैसे देशों के खिलाफ बायकॉट चाइनीज प्रोडक्ट्स का मुहिम चलाता है, जो आगे ले जाके सरकार भी उसे आगे बढ़ाती है, उसी आदमी को हम आज ऐसे दोषों में जेल डाल रहे हैं. ये नजारा जब वो देखेंगे तब वो समझेंगे कि आज देश कैसे चल रहा है. तो इसलिए मैं सोचता हूँ मेरी देश सेवा की यही एक आखिरी कड़ी रह गई. सॉरी सोनम सर, देशाला काहीच फरक पडत नाही. देशाला फरक पडतो कोणते गाणे ट्रेंडिंगला आहेत, कोणते रील ट्रेंडिंगला आहेत, कोणते ब्रँड्स इंडियामध्ये येतात, कोणता प्लेअर इंडियामध्ये येतोय आणि क्या राइट टू स्पीच, राइट टू प्रोटेस्ट ये एक्ट सिर्फ MPSC UPSC में लिखने के लिए बने हैं का? आपण त्याचा उपयोग करू शकत नाही का? प्रोटेस्ट करणाऱ्या व्यक्तीला ज्याचा पाकिस्तानशी संबंध बांधला जातो, जे पाकिस्तानमध्ये बोलवलं गेलं होतं, जे एक इकोसिस्टम ॲक्टिव्हिस्ट म्हणजे क्लायमेट ॲक्टिव्हिस्ट म्हणून त्यांना तिथं बोलवलं गेलं होतं, त्याचा पाकिस्तानशी संबंध बांधला जातो. आणि ज्यांच्यावर रेप केस आहेत ते आज पार्लमेंटमध्ये बसले आहेत आणि पार्लमेंटमध्ये खोल्याने रेपवर जोक केले जातात. जो शो लॅटेंटसारखा शो जोकमुळे बंद केला जातो, त्याच्यापेक्षाही सेन्सिटिव्ह विषय रेपवर पार्लमेंटमध्ये बसून जोक केले जाते. माझा देश आता कुठे चालला आहे? काय चाललं आहे माझ्या देशामध्ये? ज्या देशामध्ये वुमन सेफ्टी नाही आहे, प्रोटेस्ट करू शकत नाही आहे का, हा देश डेमोक्रेटिक समजला जाऊ शकतो? 26 जानेवारी जवळ येते. 26 जानेवारीला जेव्हा झेंडावंदन करू तेव्हा प्रत्येकाच्या मनात एक विचार येईल की खरंच आपण स्वतंत्र आहोत का? आपल्याकडे कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य आहे? अभिव्यक्ती, धर्मनिरपेक्षता, सार्वभौमिक का हे खरंच फक्त संविधानामध्ये लिहिण्यासाठी आहे की हे खरंच आपल्या देशामध्ये वापरलं जातं? आज मी मुलगी म्हणून देशामध्ये किती सेफ करते. आज मी माझ्या बहिणी, माझ्या सिस्टर्स, माझ्या आई, माझ्या ताई, त्यांना किती सेफ वाटतं भारतामध्ये? का हा भारत बदलू शकतो कोणी? आज जर सोनम सरांसाठी आपण आवाज उचलला नाही तर हेच गोष्ट पुन्हा होत राहील आणि हीच गोष्ट उद्या आमच्यासोबत पण होऊ शकते. आपण समोर येऊन सपोर्ट केला पाहिजे, पुढे येऊन बोललं पाहिजे आणि जे व्हिडिओज बनवले पाहिजेत, हॅशटॅग चालवले पाहिजेत. जे मोठे क्रिएटर्स आहेत जसे की ध्रुव राठी वगैरे, आपण त्यांच्या ह्याच्यावर कमेंट करूयात, एक काहीतरी करूयात जण की आपला आवाज पोहोचला पाहिजे त्यांच्यासाठी. आय सपोर्ट सोनम वांगचुक. थँक्यू.